रामकृष्ण हरी माऊली युगे 28 विटेवरी उभा वामांगी रुक्माई दिव्य शोभा पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले गा चरणी वाहे भीमा उदरी जगा जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईचा वल्लभ पावे झुलगा जय देव जय आषाढी कार्तिकी भक्तजन येती चंद्रभागेमध्ये स्नान जे करती दर्शन हेळा मात्र तया हो मुक्ती केशवासी नामदेव भावे ओवाळती जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईचा वल्लभ पावे झुलगा जय देव तुळशी माळा गळा कर ठेवून या कठी काशी पितांबर कस्तुरी ललाटी देव सुरवर नित्य ती भेटे गरुड हनुमंत पुढे उभे राहते जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईचा वल्लभ पावे झुलगा जय देव रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली, आज बारामती मध्ये आज जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी दाखल होत आहे आणि मी बघत आहे ही सर्व वारकऱ्यांची तुम्ही सेवा करत आहात. ही सेवा तुम्ही किती वर्ष झालं ही उपक्रम आहे आणि तुमचं कॉलेजचं तुमचं नाव काय? ऍक्च्युली आम्ही गेले 11 वर्ष झालं जिज्ञासा आयाम आहे, म्हणजे आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमार्फत आपलं जे SFS आयाम आहे तर या आयामा थ्रू आपण दरवर्षी म्हणजे आपलं हे 11वं वर्ष आहे आपलं एक आयाम आहे जिज्ञासा ज्याच्यामध्ये आपण आपले जे मेडिकलचे विद्यार्थी आहेत आणि आपले जे सर्वसामान्य विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना वारीच्या दिवशी एकत्र गोळा करून म्हणजे फक्त वारीच्या दिवशी नाही तर ज्या ज्या भागांमध्ये आता जसं की आम्ही याच्या आधी सासवडमध्ये अशीच पदसेवा केली, आता आमच्या एका ठिकाणी लोणंदला देखील अशी एक पदसेवा चालू आहे. असं दरवर्षी आम्ही तुकाराम महाराजांची पालखी असेल, ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असेल किंवा ज्या ज्या भागातून पालखी जाते त्या प्रत्येक भागामध्ये जाऊन आम्ही वारकऱ्यांची अशी पदसेवा करतो. फक्त पदसेवा करत नाही तर आम्ही त्यांना जे आपले मेडिकलचे विद्यार्थी आहेत अशांना त्यांना मोफतमध्ये आपण मेडिकल फॅसिलिटी सुद्धा पोहोचवतो. माऊली, तुम्ही आज जे मेडिकल कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल, तुम्ही काय मेसेज द्याल त्यांना? एकतर मेडिकल विद्यार्थ्यांच्या पहिल्या तर शुभेच्छा आहेत की मेडिकलचे विद्यार्थी म्हणजे ज्यांना आपण खूप अभ्यासू समजतो किंवा ज्यांना आपण खूप ते त्यांच्यामध्येच असतात असं समजतो, पण असं न करता ते मेडिकलचे विद्यार्थी सुद्धा सर्वसामान्य माणसांमध्ये मिसळून ती वारकऱ्यांची सेवा करतात. ही खरंच एक खूप मोठी आणि चांगली गोष्ट आहे, त्यामुळे त्यांनी अशीच सेवा करत राहावी असं मी त्यांना सांगेन. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.